अंबादास दानवेंच्या कॅश बॉम्बमुळे नागपूर अधिवेशनात खळबळ। शिवसेना आमदार महेंद्र दळवींचा व्हिडिओ पोस्ट। आणखी काही व्हिडिओ समोर आणणार, दानवेंचा इशारा। अंबादास दानवे ब्लॅकमेलर, आमदार महेंद्र दळवींचा आरोप। रायगडातील बड्या नेत्यानं दानवेंना सुपारी दिली। दळवींचा सुनील तटकरेंकडे रोख। ठाकरेंच्या शिवसेनेपाठोपाठ मनसेचाही कॅश बॉम्ब। पीडब्ल्यूडी खात्यातील अभियंता पैसे घेत असल्याचा व्हिडिओ पोस्ट। शासकीय निधी मिळण्यापूर्वीच अभियंते कंत्राटदारांकडून टक्केवारी घेतात, संदीप देशपांडेंचा आरोप। विरोधी पक्षनेते पदावरून मवियामध्ये फूट पडण्याची सत्ताधाऱ्यांची खेळी। काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांना विधानसभेचे तर अनिल परब यांना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद मिळावं यासाठी सहकार्याची ऑफर। भाजप आमदार अभिमन्यू पवारांना मुख्यमंत्र्यांनी झापलं। लाडक्या बहिणींची सगळ्यात मोठी समस्या अवैध दारू। अभिमन्यू पवारांच्या मुद्द्यावरून फडणवीस भडकले। लाडक्या बहिणींच्या विरोधात जाऊ नका, घरी बसावं लागेल, मुख्यमंत्र्यांचा इशारा। अनिल परबांकडून मंत्र्यांचा भाडोत्री असा उल्लेख। अनिल परबांच्या भाडोत्री शब्दावर सत्ताधाऱ्यांकडून आक्षेप। मी प्रभारी मंत्री आहे, बोलू शकतो, उदय सामंतांचे उत्तर। मनसेची ताकद किती, आढावा घ्या। उद्धव ठाकरेंचे जिल्हा संपर्क प्रमुखांना आदेश। संघटनात्मक बांधणी करा, जिल्हा प्रमुखांना सूचना। फलटणमधील महिला डॉक्टर मृत्यू प्रकरण विधानसभेत उपस्थित। संपदा मुंडेंची हत्या नव्हे, आत्महत्या। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती, तर 60 दिवसात चार्जशीट दाखल करणार। मस्ताजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येला 1 वर्ष पूर्ण। मनोज जरांगेंकडून देशमुख कुटुंबियांची भेट, तर येत्या 2 महिन्यात आरोपींना शिक्षा न झाल्यास मोठं आंदोलन उभारणार, जरांगेंचा इशारा। गोव्यातल्या भीषण आगीच्या दुर्घटनेला जबाबदार असलेल्या हॉटेल मालकावर मोठी कारवाई। वागातोर इथल्या रोमिओ लेन आणि संबंधित क्लबवरती बुलडोझर। मुख्यमंत्री प्रमोद सावंतांकडून कठोर कारवाईचे आदेश। अलिबागजवळ नागावमध्ये बिबट्याची दहशत, दोघांवर हल्ला, 1 व्यक्ती गंभीर जखमी। बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागानं रचला सापळा। ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांच्या पार्थिवावर पुण्यातल्या वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार। अंत्यविधीला आढाव यांना मानणाऱ्यांची अलोट गर्दी। साश्रू नयनांनी अखेरचा निरोप। कोल्हापुरातल्या सायबर चौकात भीषण अपघात। सिग्नलला थांबलेल्या 5 ते 6 चारचाकी आणि दुचाकींना ट्रकनं उडवलं। अपघातात 4 ते 5 जण जखमी। Thank you.